नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल रुपालीज किचन अँड ब्लॉग्स. तर आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला शेअर करणार आहे शिमला मिरचीची एक चमचमीत भाजी. चला तर मग आता तुम्हाला दाखवते सर्व साहित्य जे आपल्या भाजीसाठी आपल्याला लागणार आहे. मैत्रिणींनो, शिमला मिरचीच्या भाजीसाठी मी इथे घेतलेले आहे 2 मोठे कांदे आणि 2 छोटे कांदे यांना मी कट करून घेतलेले आहे. त्यानंतर इथे मी पावभर शिमला मिरची घेतलेली आहे. चवीपुरतं आपल्याला मीठ लागणार आहे. त्यानंतर आपल्याला धने, जिरे, मोहरी, चिरलेली हिरवी मिरची, कढीपत्ता, हिंग हे सर्व लागणार आहे. त्यानंतर आपल्या शेंगदाण्याचा कूट, हळद, धनिया पावडर, लाल तिखट, त्यानंतर मोरिंगा पावडर असे काही मसाले लागणार आहे. हे मी कुटून घेतलेलं आहे लसण आणि खोबरं. तर त्यानंतर आपल्याला लागणार आहे तेल. चला तर मग सुरुवात करूया आपल्या शिमला मिरचीच्या भाजीला. इथे मी पॅन ठेवलेला आहे आणि पॅन गरम झाल्यानंतर आपण यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. आता तेल गरम होण्याची वाट बघूया आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत इथे कट करून घेतलेले 1च्या 2 अशा मी इथे शिमला मिरचीचे भाग करून घेतलेले आहेत. आता आपल्याला यांना तळून घ्यायचं आहे, शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण इथे एक एक करून घेणार आहोत. तर आपल्या शिमला मिरच्या इथे फ्राय झालेल्या आहेत आणि आपण यांना साईडला ठेवून देऊया. आणि आता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या भाजीला. तर इथे ही भाजी मी बनवणार आहे कढाईमध्ये. तर ही कढाई आहे लोखंडाची. तर आपल्याला भाजी लोखंडाच्या कढाईमध्ये बनवायची आहे. तर आता इथे कढाई ठेवली आहे. कढाई गरम झाल्यानंतर आपण यामध्ये तेल टाकून घेऊया आणि तेल गरम होण्याची वाट बघूया. त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत जिरं, मोहरी आणि बाकीचं साहित्य जे आपण काढून घेतलेलं आहे. चला तर मग तुम्हाला दाखवते. तर आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत कांदा आणि टमाटर. मिक्स करून घेऊया. आणि आता इथे आपल्याला कांदा आणि टमाटर पूर्ण शिजेपर्यंत याला होऊ द्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला इथे 5 ते 6 मिनिटं लागणार आहेत. पाच ते 7 मिनिटं इथे होत आलेली आहेत आणि आपला कांदा आणि टमाटा पूर्णपणे शिजलेला आहे. तुम्हाला दिसतच असेल कांदा आणि टमाटा इथे व्यवस्थित शिजलेला आहे. आता आपण यामध्ये सुके मसाले ॲड करून घेणार आहोत. सर्व मसाले यामध्ये टाकून घेणार आहोत आणि एकदा मिक्स करून घेऊया. आपण यामध्ये कुटून घेतलेलं खोबरं आणि लसण टाकून घेणार आहोत आणि मिक्स करून घेऊया. तीन ते 4 मिनिटं इथे फ्राय केल्यानंतर आपण यामध्ये फ्राय करून घेतलेल्या या शिमला मिरची ॲड करून घेऊया आणि यांना मिक्स करून घेऊया. आता आपण यामध्ये चवीपुरता मीठ टाकून घेऊया आणि आपण इथे मिक्स करून घेणार आहोत. त्याचबरोबर आपण आता यामध्ये टाकून घेणार आहोत शेंगदाण्याचा कूट. आता आपण इथे मिक्स करून घेऊया. आता आपण यामध्ये थोडं पाणी ॲड करणार आहोत. इथे मी अर्धा ग्लास पाणी ॲड करते आहे आणि त्यानंतर आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे 5 ते 6 मिनिटांसाठी.
तर अशा प्रकारे इथे मी मध्ये मध्ये चेक करून सुद्धा पाहते आहे आणि साईडला माझ्या पोळ्या देखील सुरू आहेत. आपल्याला इथे 2-3 वेळेस चेक करून बघायचं आहे आणि 7 ते 8 मिनिटं शिजवल्यानंतर आपल्या भाजीतलं पूर्ण पाणी आटलेलं आहे आणि तेल वर आलेलं आहे. तर अशा प्रकारे आपली चमचमीत शिमला मिरचीची भाजी इथे बनवून रेडी झालेली आहे. आता मी तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते. आपली शिमला मिरचीची चमचमीत भाजी इथे बनवून रेडी झालेली आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.